नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। देवान भावयता नेन ते देवा भावयंतु वहा। परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्यथ। जै येणे करुणी समजता परितोष होईल देवता। मगते तुम्हा इप्सिता अर्थाते देती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायाचं किंवा ज्ञानोबाराय ज्या अध्यायाला साधनारंभ असं म्हणतात त्या तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। भक्तराज अर्जुनाला परमात्मा असं म्हणतात, अर्जुना श्रेयाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल नियतम कुरु कर्मत्वम। शास्त्रविधीने निश्चित केलेलं कर्म तू करावं, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं कधीही चांगलं आहे। कर्म केल्यानंतर तुझी शरीर यात्रासुद्धा चांगल्या प्रकारे निर्वाहित होईल यासाठीही तू कर्म करावं। आणि जो मनुष्य ईश्वराची आज्ञा म्हणून ईश्वर प्रेत्यर्थ कर्माचं आचरण करतो ते कर्म त्याला मुक्त करतं। पण यानंतर या उलट जो मनुष्य स्वार्थपरायण होऊन सकाम भावनेतून कर्म करतो तो मनुष्य लोकातला व्यक्ती कर्माच्या बंधनाने बांधला जातो। म्हणून सगळ्या प्रकारच्या आसक्तीचा परित्याग करून मुक्त संगहा सर्व आसक्तीचा परित्याग केल्यानंतर ईश्वराच्या प्रेत्यर्थ कर्माचं आचरण कर असा भगवंताने उपदेश केला। आणि मग पुढे कर्माचं महत्त्व सांगत असताना भगवान परमात्मा एक पुरातन इतिहास त्या इतिहासाचा संदर्भ भक्तराज अर्जुनाच्या समोर देतात की सृष्टीच्या उत्पत्तीच्या नंतर सगळ्या प्रजेला ब्रह्मदेवाने कर्माच्या संबंधाने जो उपदेश केला त्या उपदेशाचा भगवंताने या 4 श्लोकामध्ये उच्चार करून स्पष्टीकरण केलेलं आहे। भगवान श्री परमात्मा असं म्हणतात की प्रजापती असणाऱ्या ब्रह्मदेवाने संपूर्ण प्रजेला यज्ञासहित निर्माण केलं। आणि प्रजेने जेव्हा ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा काय आश्रय येथ आम्हा, आपण आम्हा सर्वांना निर्माण केलं पण आमची जीवननिर्वाह उपजीविका चालावी, अंतकरणाची शुद्धी व्हावी, अंततो गत्वा आम्हाला श्रेयाची प्राप्ती व्हावी याकरता आम्ही कोणतं साधन करावं। कारण यज्ञ जरी निर्माण केला असेल तरी पण सूक्ष्म स्वरूप असल्यामुळे प्रजेला त्या यज्ञाचा कोणताही विचार कळाला नाही। भगवंताच्या प्रीत्यर्थ जी साधना केली जाते त्या साधनेला योग असं म्हणतात किंवा त्यालाच आपण यज्ञ असं नाव दिलेलं आहे। यज्ञ म्हणा किंवा योग म्हणा, आम्ही नेमकं साधन कोणतं करावं। आणि मग ब्रह्मदेवाने त्यांना उपदेश केला की वर्णविशेषाला अनुसरून आम्ही तुम्हाला स्वधर्म नियमित केला आहे। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही 4 प्रकारची वर्ण आहे। ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हा 4 प्रकारचा आश्रमाचा विचार आहे। वर्ण आणि आश्रमाला अनुसरून ज्या ज्या वर्णाला आणि जे जे आश्रमाला कर्म अर्पण केलं आहे शास्त्रविधीनं सर्वांनी त्या कर्माचं आचरण करावं। जेव्हा मनुष्य स्वधर्माचं निष्कामतेनं आणि अत्यंत श्रद्धेच्या भावनेनं आस्थेनं अनुसरण करत असेल त्या प्रसंगामध्ये त्याला इतर कोणतीही साधना करायची गरज नाही। तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वाचावे, तीर्थांसी गा, योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झनी करा, देवतांतारा न भजावे, हे सर्वथा काही न करावे। तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे। पण त्यातलाही ज्ञानोबाराय एक सूक्ष्म अशा प्रकारचा बारकावा सांगतात, अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते। स्वधर्माचं जरी आचरण करायचं असेल तरी पण ज्ञानोबारांच्या समोर साधकीय वर्ग आहे। जर स्वधर्माचं आचरण एखादा व्यक्ती सकाम भावनेनं करत असेल तर तो विषयी पुरुष होईल। पण संतांच्या अंतकरणातली ही भूमिका असल्यामुळे सकामतेनं फार झाला तर स्वर्ग प्राप्त होईल। आणि स्वर्ग प्राप्ती ही जीवनाचं काही अंतिम ध्येय नाही। कारण स्वर्गाला जात असताना जर पुण्य संपादन केलं आणि जर पुण्याचा संचय संपला
मग तया पुण्याची पाऊठी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका, स्वप्ने निधान फावे परिचयल्या हरपे आघवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. एखाद्या पुरुषाला स्वप्नामध्ये चांगल्या प्रकारचा ठेवा मिळाला आणि ठेवा पाहिल्याबरोबर त्याने जीवनातला समोरचा आराखडाही तयार केला की हा ठेवा प्राप्त झाला, आता आपण नवीन जागा घेऊ, पायाभरणी अशी करू, 3-4 मजली घर बांधू आणि मग सुखाने चांगला निवांत राहू. हे सगळं त्याचं स्वप्न संपत तेवढ्यात त्याला जाग आली. जाग आली तर त्याने विचारलं पत्नीला, ते नारळ कुठे? मग का? वास्तुशांती करायची आहे ना. आता नाही. स्वप्नामध्ये प्राप्त झालेला ठेवा जसा जागा झाल्यानंतर काही उपयोगाचा नाही, तसं स्वर्गसुख जे काही याज्ञिक पुरुष आहे त्या स्वर्गसुखाला एवढी किंमत आहे. आणि म्हणून सकामतेनं कोणीही कर्माचं आचरण करून स्वर्गापर्यंत जाऊच नये, याकरिता ज्ञानोबाराय आई आहे ना, माऊली शब्द आहे. म्हणून ज्ञानोबारा म्हणतात, अहेतुके चित्ते अनुष्ठापा याते, जरी अनेन प्रसविष्यध्व मेषवस्त्विष्ट कामधुक. ब्रह्मदेवाने असं म्हटलं आहे की हा संपूर्ण असणारा कर्माचा विचार तुमच्यासाठी कामधेनुगायीप्रमाणे व्हावा. पण ज्ञानोबाराय तरीही असं म्हणतात, अहेतुके चित्ते अनुष्ठापा याते, ज्याप्रमाणे एखादी साध्वी पतिव्रता माऊली काया वाचा मनाने आपल्या पतीची सेवा करते, पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ भाव अंगीकार करत नाही, त्याचप्रमाणे स्वधर्म रूप नावाचा यज्ञ आहे, हाच तुम्हा सर्वांच्याकरता सेवनीय आहे, ऐसे सत्य लोकनायक बोलता झाला. आणि ब्रह्मदेवाने त्यांना एक सूचना केली, देखा पहा बरं, स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा. ब्रह्मदेवाने सर्वांना आवाहन केलं आहे, मोठ्या आवाजामध्ये सर्वांना सांगितलं की स्वधर्माची उपासना कराल, म्हणजे आपल्या वर्ण आश्रमानुसार आपल्या अवस्थेनुसार किंवा प्रसंगोपात असणारं जे आपलं कर्म आहे. समजा एखादा विद्यार्थी असेल तर ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे हा त्याचा स्वधर्म आहे, आणि या स्वधर्माची जर त्याने चांगल्या प्रकारे उपासना केली तर स्वधर्म त्याच्याकरता कामधेनु होईल. जशी कामधेनु अंतःकरणामध्ये निर्माण झालेली कामना पूर्ण करते, तसा स्वधर्म देखील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करेल. निष्कामतेनं मग अंतःकरण शुद्धी, त्यालाच वैराग्य सिद्धी असं म्हणतात. ईश प्रसाद, गुरूंची असणारी भेट, महावाक्यांचा उपदेश, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आणि सरते शेवटी त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, इथपर्यंत त्याला हा स्वधर्म घेऊन जाईल. प्रारंभ इथला आहे. म्हणून हा कामधेनु होईल. आणि मग प्रजा हो तुम ते कदा न संडील, मोक्ष प्राप्तीपर्यंत हे स्वधर्म तुमचा परित्याग करणार नाही, सदैव तुमच्या सोबत राहील संस्कार रूपाने. आणि फल एकदा प्राप्त झालं की तो मात्र निवृत्त होईल. 15व्या अध्यायामध्ये गोवी बघा, ज्ञानोबारा म्हणतात, एखाद्या जर हरवलेल्या वस्तूचा शोध घ्यायचा असेल तर त्याकरता आपण त्याचा माग घेतो. हरवलेली वस्तू जर आपल्याला सापडली की तो माग संपून जातो. हरपले दावणी जैसा माग सरे वीर विलासा, ज्ञानची कळस वळगे तैसा कर्म प्रासादाचा. हे निष्काम कर्म जर आपण केलं तर या कर्म नावाच्या मंदिराला कळस लागतो. कोणता? ज्ञान नावाचा. आणि तो कळस एकदा प्राप्त झाला की ते संपूर्ण बांधकाम ज्याप्रमाणे थांबावं किंवा संपुष्टामध्ये यावं, तशी कर्माची सगळ्या प्रकारची आवश्यकता संपून जाते. पण तिथपर्यंत मात्र कर्म करावं लागतं. असा या संपूर्ण इतिहासाचा एका श्लोकाचा विचार आपण केला. आता यानंतर त्यातला 11व्या क्रमांकाचा श्लोक आहे, देवान भावयत अनेन ते देवाहा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यत. ब्रह्मदेव असं म्हणतात, सर्व प्रजेला विनंती केली आहे. अनेन म्हणजे या स्वधर्माच्या यज्ञाच्या द्वारे देवान भावयत, आपण सर्व देवांचा उत्कर्ष करावा. आपण काल विचार पाहिला की संपूर्ण देवता आपलं रक्षण करणारे आहे. अष्टदिशांचे अष्टदिक्पाल आहे. जलाचा वर्षाव करणारा इंद्र आहे.
ही सगळी देवता मानव मात्रांचं रक्षण करणाऱ्याच आहे, पालनपोषण करतात. त्या देवतांचे आपल्याला उपकार असल्यामुळे गृहस्थ पुरुषाने दररोज पंचमहायज्ञ केले पाहिजे. जसा की अग्नीमध्ये हवन करणं आणि अग्नीच्या मुखाने ते जे हवन आहे हवीर द्रव्य तो घास देवांना प्राप्त होतो, याला देवयज्ञ असं म्हटलं जातं. म्हणून त्या देवांचा उत्कर्ष केला पाहिजे. म्हणजे बरोबर पावसाच्या वेळेत काले वर्षतो पर्जन्यः, त्या त्या काळाला बरोबर जेवढा पाहिजे तेवढ्या पावसाचा वर्षाव होतो. आणि जर असं नाही केलं तर मग देव वेळापत्रक बिघडवितात. जेव्हा आवश्यकता नाही तेव्हा पाऊस, आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा पाऊस पडत नाही. हे सगळं परस्परं भावयन्तः, आपलं आणि या सृष्टीच्या चक्र चालवणाऱ्या किंवा जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे त्या सगळ्या देवता समूहांचं एक विशिष्ट प्रकारचं नातं आहे. आणि नेमकं त्या नात्याचा आपल्याला पडलेला आहे विसर. आपण त्यांना पुष्ट केलं की ते आपल्याला पुष्ट करतात. हे सगळीकडे असंच आहे. आपण एखाद्याला तारीख दिली तर हे जसं घडावं हे तसाच विचार आहे. देवान अनेन भावयत, या यज्ञाच्याद्वारे तुम्ही सर्व देवतांना प्रसन्न करा. काय होईल? ते देवाहा वह भावयंतु, ते सर्वच्या सर्व देवतासुद्धा, वह म्हणजे तुमचं सर्वांचं कल्याण करेल किंवा तुमचा उत्कर्ष किंवा वृद्धी करेल. तुम्ही देवतांचं पुष्टीकरण करा, प्रसन्न करा. प्रसन्न झालेले देवतासुद्धा तुमची सगळ्या प्रकारची उन्नती करेल. आणि परस्परं भावयन्तः, परस्परावर प्रेम करणारे, परस्परांना पुष्ट करणारे म्हणजे कोण? देवता आणि तुम्ही. ज्ञानोबाऱ्यांनी पसायदानामध्ये सुद्धा एक मागणी मागितली की नाही, भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सर्व प्राणी मात्र, तिथे ज्ञानोबाऱ्यांनी शब्द असा नाही वापरला मानवा परस्परे पडो, असं नाही वापरलं बरं. संपूर्ण भूत मात्र, पंचमहाभूत म्हणतात. आणि त्यांच्यापासून जे पदार्थ निर्माण झाले त्यांना म्हणतात भौतिक सृष्टी. या भौतिक सृष्टीमध्ये ज्याच्या ज्याच्या ठिकाणी प्राण आहे ते सगळे भूतमात्र. आणि सगळ्या जीवमात्रामध्ये भूतमात्रामध्ये परस्परामध्ये अंतःकरणपूर्वक, दांभिक नाही, मैत्र जीवाची अंतःकरणपूर्वक मैत्री तयार व्हावी की ते ज्ञानोबाऱ्यांची विशाल भूमिका आहे. म्हणजे आपलं वृक्षावर प्रेम असावं, वृक्ष आपल्याला प्राणवायू देतील. संपूर्ण गायी किंवा संपूर्ण वन्य प्राण्यावर आपलं प्रेम असावं, ज्यामुळे वनसंपदा अबाधित राहील. हे सगळ्यांचं प्रेम व्हावं. नाही तर धर्माच्या नावाखाली पशु कापायचे असं नाही. परस्परं भावयन्तः, परस्पराची उत्कर्ष आपण करत गेला तर परमं अत्यंत परम श्रेय, याचे दोन अर्थ श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांनी अर्थ असा केला आहे. परम श्रेय म्हणजे काय? पहिल्यांदा सकाम कर्म जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला स्वर्ग नावाचं फळ मिळेल. आणि निष्काम कर्माचा जर आपण विचार केला तर परम श्रेय म्हणजे काय? मोक्ष. म्हणून अंतःकरण शुद्धीच्या द्वारे अंततो गत्वा तुम्ही मोक्षालाही प्राप्त करून घ्याल. पण प्रारंभ मात्र कर्मापासूनच सांगितलेला आहे. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण पुढे सांगतात. जै येणे करुणी समजता परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थांते देते. बहुवचन आहे बरं, अर्थाते नाही, त्याच्यामध्ये अनुस्वार आहे. अर्थांते देती. अर्थ म्हणजे विषय, शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 प्रकारचे विषय आहे. जगातला कोणताही विषय जर आपण घेतला अर्थ शब्दाने तर जगामध्ये कोणत्याही प्रकारच्या विषयाचं वर्गीकरण फक्त 5 विषयामध्ये होतं. मग तो इहलोकातला विषय असो किंवा अलौकिक किंवा ज्याला आपण पारलौकिक असा म्हणतो, तो कोणताही विषय जरी घेतला तर त्याचा सगळ्यांचा समावेश फक्त पंचविषयामध्येच होतो आहे. जै म्हणजे जेव्हा, येणे करुणी, येणे करुणी म्हणजे या प्रकाराने. पाठीमागे प्रकार सांगितला ना ब्रह्मदेवाने, अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते किंवा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल. तुम्ही स्वधर्म यज्ञीय जावे अनायासे किंवा वर्णविशेषवशे आम्ही हा स्वधर्म विला असे या ते उपासा. सगळीकडे स्वधर्माची उपासना सांगितली. आणि ती उपासना करत असताना जर तुम्ही अहेतुक चित्ताने कोणती प्रकारची कामना न करता
स्वधर्माचं अनुष्ठान किंवा उपासना केली त्याला म्हणतात जई. म्हणजे जेव्हा येणे करोनी तुम्ही करत आहात स्वधर्माचं अनुष्ठान, इतर देवतांची तुम्ही पूजा करत नाही, पण जेव्हा तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान करतात तेव्हा ज्ञानोबा म्हणतात समस्ता देवता परितोष होईल. हे यातला वर्म आहे बरं. एखादा व्यक्ती स्वधर्माचा परित्याग करत असेल, आळशी जीवन जगत असेल आणि देवतांनी आपल्यावर प्रसन्न व्हावी अशी अपेक्षा करत असेल, देवता त्यावर प्रसन्न होणार नाही. पण या उलट एखादा स्वधर्माचं चांगलं अनुष्ठान करत असेल आणि त्यांनी देवतांचं उपासना जरी वेगळी नाही केली तरी सगळ्या देवता त्याच्यावर प्रसन्न होतात. का बरं? कारण देवता विचार करतात सर्व प्राणीमात्रांनी आपलं विहित कर्म करावं हे ईश्वराचं मनोगत आहे, आणि कर्म करणारा साधक जर आमच्या मालकाचं ईश्वराचं ऐकत असेल तर याचा अर्थ काय होतो आहे, तो आमच्याही पेक्षा पुढे आहे. कारण आम्ही सुद्धा ईश्वराचीच पूजा करतो, तोही ईश्वराचीच पूजा करत आहे, म्हणून सगळ्या देवतांना त्याचा आनंद होतो. जै येणे करुणी समजता परितोष म्हणजे संपूर्ण बाजूने किंवा संतोष. परितोष म्हणजे फार मोठं समाधान. ज्ञानोबाने 18व्या अध्यायामध्ये असाच एक विचार मांडला आहे बघा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. शब्द किती गोड वापरला. स्वधर्माचं आचरण करायचं, स्वधर्माची फुलं सर्वात्मक ईश्वराला अर्पण केली की त्या ईश्वराला जो संतोष प्राप्त होतो त्याची मर्यादाच नाही. किती संतोष प्राप्त होतो, अपारा तोषा लागी होय. म्हणजे मनुष्याच्या कर्मामध्ये कधीही भ्रष्टता नसावी, कर्मामध्ये चुकू नये बघा. कुळधर्म पाळी, कुळधर्म चाळी, विधिनिषेध पाळी, मग सुखे तुझं सरळी दिदली आहे. सांगितलं की ज्ञानोबांनी सगळ्या प्रकारचे कर्म करायचे बघा, निषेधात्मक कर्म करायचं नाही. कुलपरंपरा, जाती परंपरा, वर्ण आश्रम परंपरा किंवा शास्त्रविधी यानुसार आले सगळं कर्म केलं की देवतांना समाधान प्राप्त होतं. श्रीमद भागवतामध्ये असा एक विचार आला आहे की मानवावर काही ऋण असतात, पण जो भगवत भक्ती करतो त्याची सगळ्या प्रकारची ऋणातून मुक्तता होते. त्याला ऋण विमोचन असं म्हणतात. कुठेतरी एका महादेवाचं नाव आहे ऋण विमोचनेश्वर. तिथे आपण महादेवाची पूजा केली की सगळ्या प्रकारच्या ऋणातून आपली मुक्तता होते, आहे ना असा विचार. तसं आपण जर भक्ती केली, भागवतामध्ये सुद्धा हा विचार आला आहे, त्याच्यावर कोणाचंही ऋण राहत नाही. कारण तो भगवत भक्त आपल्या भक्तीने सगळ्या पितरांना, सगळ्या देवतांना, प्राणीमात्राला तो मुक्त करून टाकतोय. मी काल एक सहज कथा पाहिली की मनुष्याने जर एका ईश्वराचं पूजन केलं की सगळ्या प्राणीमात्रांचं पूजन होत आहे. संदर्भ असा आला की सुदामदेव गुरुकुलातून आल्यानंतर गृहस्थ जीवन जगू लागले आणि भगवान द्वारकेचे राजे झाले. मग आता ब्राह्मण आहे, ब्राह्मण शरीरामध्ये पंचमहायज्ञ करायचे आहे, पण पंचमहायज्ञ करायचं म्हटलं घरामध्ये सामुग्री असावी लागते की नाही. पण 18 विश्व दारिद्र्य, पण तक्रार नाही. पहा ते पांडव अखंड वनवासी किंवा सुदाम ब्राह्मण दरिद्र्य पिढीला, ही सगळी प्रमाणं आपल्यालाही ज्ञातच आहे. दारिद्र्य जरी भगवत भक्ताला आलं तरी ते तक्रार नाही करत. प्रतिकूलतेमध्ये सुद्धा परमार्थ चांगला करता येतो, किंबहुना अंतर्मुखतेनं करता येतो. पण देवाकडे तक्रार नाही. पत्नीला विचारलं आपल्याला खाण्यासाठी, म्हणून काही नाही. जलप्राशन करूनच तो दिवस पूर्ण केला. रात्री जाग आली तर पाहिलं आता घरामध्ये उतरंड कुठून असणार मोठी, 1-2 मडकी असतील. एका मडक्यामध्ये पाहिलं एक तांदळाचा कण निघाला. इतका आनंद झाला, तो तांदळाचा कण हातात घेतला आणि ही अर्धांगिनी आहे आपली धर्मपत्नी, तिच्या नावाने तो अर्धा कण एका पात्रात ठेवला आणि अर्धा कण स्वतः खायचा की नाही, तर तोही कण भगवंताला अर्पण करायचं ठरवलं. का बरं? कारण आता माझ्याकडून देवयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ, ऋषीयज्ञ आणि भूतयज्ञ होणार नाही, पण एका ईश्वराला किंवा परमात्म्याला अर्धा तांदळाचं कण अर्पण केला की याद्वारे सगळे यज्ञ घडले जातील, परितोष होईल देवता. फक्त एकच यज्ञ केला आहे. एका मुळाला जलसिंचन केलं
की ज्याप्रमाणे शाखा पल्लव संतुष्ट होता, तसं एका ईश्वराला जर अर्पण केलं की सगळ्या प्रकारच्या प्राणीमात्रांचं पोषण होतं. म्हणून भावनेनं जेव्हा सुदामदेवाने तो कण ईश्वराला, भगवान श्रीकृष्णाला अर्पण केला, भगवंताने सेवन केल्याबरोबर जगातले सगळे प्राणीमात्र तृप्त झाले. जे येणे करुणी समजता, हे वर्मात्मक पूजा आहे किंवा हे कर्म अशा प्रकारचं परितोष होईल देवता. सगळ्या देवता दिव्य स्वरूपाच्या त्यांना संतोष किंवा समाधान प्राप्त होईल. आणि जोपर्यंत व्यक्ती प्रसन्न होत नाही तोपर्यंत तो आपल्याला काहीच देत नाही. कोणत्याही व्यक्तीला जर आपल्याला काही याचना करायची असेल तर पहिल्यांदा त्याला प्रसन्न करावंच लागतं. मग तुम्ही शब्दांनी प्रसन्न करा किंवा कर्माने प्रसन्न करा, पण प्रसन्नता करावीच लागते. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप पाहायचं आहे. आणि मग भक्तराज मनाच्या अंतःकरणात भावना निर्माण झाली की देवाला एकदम कसं म्हणावं. कारण आतापर्यंत मी तर काही इतर भक्ताप्रमाणे देवाचा अत्यंत प्रेमळ भक्त नाही आहे. जे जे प्रेमळ भक्त होते त्यांनीसुद्धा देवाकडे कधी याचना केली नाही. बरं केली असेल एखाद्याने, पण याने मात्र हे कुणाला दाखवलं नाही. सर्वांपासून चोरून ठेवलं. आणि ते एकदम कसं काय दाखवा असं म्हणावं. म्हणून त्या भक्तराज अर्जुनाने जे शब्द वापरले ना, वा तुझे अवतारे जाणू स्वतंत्र, देता न मनशे पात्र पात्र, शब्द असा आहे. जर तो एकदा देऊ लागला की पात्र पात्रतेचा विचार करत नाही. म्हणून का बरं? कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिदले, विषाचे निस्तन पाणी मारू आली, अपराधी या शिशुपाळा, जेने ओरी हानी तलाशे पांपरा, तो ते आराधीन आहे की होती पुंसा बोलावीत कौतुके. काय 11व्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. ज्याने लत्ता प्रहार केला त्याचा चरणवासी दातारा, ज्याने भरसभेमध्ये शिव्या दिल्या, निस्तेजेलाशी अपमान केला, त्यालाही मोक्ष. विषाच्या स्तनपानाने मारण्याकरता आली, तिलाही सायुज्य. तुझा अवतारे फार स्वतंत्र आहे. आणि देताना मात्र तू पात्र पात्र असं म्हणतच नाही. ज्ञानोबा म्हणतात, ऐसी ठावो ठाव विनंती, जव करू सरला सुभद्रापती, तव तया षडगुण चक्रवर्ती सहावेचे ना. त्या देवाला काही सहनच होईना. ते सहन म्हणजे त्याला उत्कंठा, दम निघेना. केव्हा एकदा अर्जुनाला मी विश्वरूप दाखवतो, हे प्रसन्नता आहे. समोरचा व्यक्ती जर प्रसन्न झाला तर तो काहीही देऊ शकतो, काहीसुद्धा. म्हणून इथं सधर्माची जर आपण अनुष्ठान पद्धती वापरली, परितोष होईल देवता. मग हा शब्द महत्त्वाचा आहे बरं. मग म्हणजे पूर्व घटना घडल्यानंतरच ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देती. ज्या व्यक्तीला आपलं ऐहिक कल्याण किंवा भरभराट करायचे असेल त्या व्यक्तीने आपल्या स्वधर्माचं चांगलं अनुष्ठान करावं. देवता प्रसन्न झाल्याबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये इप्सित असणाऱ्या इच्छित सगळ्या विषयाला सगळ्या देवता त्याला प्राप्त करून देतातच. कारण हा शब्द ज्ञानोबरायांचा आहे. यामध्ये अन्यथा कोणत्याही प्रकारचं बदल होणार नाही. मग ते देवता तुम्हाला इप्सिता अर्थात ते देतील. सगळ्या इच्छित वस्तू देवता तुम्हाला पूर्ण करून देतील. फक्त त्यांना प्रसन्न करता आलं पाहिजे. वास्तविक आपण केला आहे स्वधर्माचा अनुष्ठान, आणि या सुधर्माच्या अनुष्ठानातून इतर सगळ्या देवता आपल्यावर तुष्ट होतात. कारण का? आपल्या स्वधर्माने आपण त्याला पुष्ट करत आहे. अग्नीमध्ये जर आपण हवन केलं तर अग्नीच्या मुखातून तो असणारा ग्रास देवतांना प्राप्त होतो. म्हणून त्या सगळ्या देवता प्रसन्न होतात. पूर्व काळामध्ये घरोघरी अग्नी होतं आणि प्रत्येक गुरुकुलामध्ये यज्ञ असायचे, प्रत्येक घरोघरी. आणि मग त्या यज्ञाच्याद्वारे ते पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला बघा. यज्ञ नारायण संतोष पावला, आणि तो मग पायस पात्रच घेऊन आला. तसं यज्ञ करणाराही व्यक्ती असावा लागतो, म्हणजे राजाही तसाच असावा लागतो, आणि मंत्र आहुती देणारा सुद्धा तसाच असावा लागतो. म्हणून त्यांनी तो ऋष्यशृंग नावाचा ऋषी, म्हणून काय सामर्थ्य असेल त्याचं, त्याने आहुती दिल्याबरोबर यज्ञ नारायणाला प्रगट व्हावं लागलं. कारण यज्ञ नारायण संतुष्ट झाला की मग तो सगळ्या प्रकारे इप्सिता अर्थात ते देतील. म्हणून यज्ञ संस्कृती ही काही अंधश्रद्धा नाही, त्या पाठीमागे फार मोठं विज्ञान आहे. पण तेही कळण्याकरता एक बुद्धिमत्ताच असावी लागते. सामान्य पुरुषाला ते कळू शकणार नाही.
या स्वधर्मा पूजा पूजिता, या ओवीतलं एक गमक असं आहे, या दोन्ही ओवीमध्ये यमक सारखा आहे. कारण समजता तिथं पण ता शब्द आला ना, आणि पुढे या स्वधर्म पूजा पूजिता. मलाच तर बऱ्याचदा या ओव्या आठवतच नाही, एकच आठवते दोन्हीपैकी कोणती तरी. कारण यमक तसं आहे ना, दोन्हीच्याही शेवटी ता ता शब्द आला ना त्यामुळे. पण आता आठवतील, कारण आता सांगतो आहे ना त्यामुळे. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. जर स्वधर्म नावाची पूजा आहे, पूजेचे प्रकार आहे अनेक. आपण देवतांना उपचार अर्पण करतो, ही पूजाच आहे. स्वधर्म आचरण करणं हीही पूजा आहे. तुकोबाराने आणखीन एक पूजा सांगितली बघा, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. ही जी विष्णूची नुसती पूजा नाही, महापूजा. स्वामीचं काम सेवकाने करावं, शिष्याने गुरूंची भक्ती करावी, मुलाने वडिलांची आज्ञा पाळावी, आणि पतिव्रता माऊलीने पती सेवा करावी. या चौघा जणांनी आपली 4 प्रकारची वाट्याला आली कर्म केली तर त्यांना वेगळी विष्णूची पूजा करायची गरज नाही. हेची विष्णूची महापूजा सगळ्यात महापूजा आहे. आणखीन एक तुकोबाराने पूजा सांगितली, शुद्धचर्या आहे, संतांचे पूजन. चांगल्या प्रकारे कायिक वाचिक मानसिक शुद्ध आचरण करणं, शुद्धचर्या म्हणजे आचरण करणं, हे संतांची मोठी पूजा आहे. आपल्याला ज्ञानोबारायापासून तर सद्गुरू जोग महाराजापर्यंत आपल्या संपूर्ण ब्रह्मनिष्ठ गुरुजनांनाही प्रसन्न करायचं असेल, आचरण चांगलं. गुरुवरे बाबाही सांगत असतात वाक्य, आचार वृष्टी सदा कष्टी. आचरण महत्त्वाचं आहे. हे सगळ्या वरमात्मक पूजा आहे. इथे पूजा सांगायची स्वधर्म पूजा. या स्वधर्मा पूजा पूजिता. स्वधर्माच्या पूजेनं पूजन केलं असता देवता गणा समजता. त्या सगळ्या देवतांवर आपल्या पूजेचं एक ऋण होतं, म्हणून भरभराट होते. बरं, धर्म हा सगळ्यांचा मूळ आहे. इथे पुढे ओव्या येणार आहे तशा. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला पालवी यायची असेल किंवा त्याला फळं फुळं यांचा भार जर लागायचा असेल तर एक तर त्याच्या मुळाशी जिव्हाळा असावा लागतो किंवा वसंताचं आगमन घडावं लागतं. तसं आपल्या भौतिक जीवनामध्ये सुद्धा भरभराट एखाद्याला करायची असेल तर त्याने स्वधर्माचं चांगलं अनुष्ठान करा आणि तुम्ही व्यवहाराचं थोडंसं निरीक्षण करा. जी मंडळी स्वधर्माचं चांगलं आचरण करतात ना, त्यांच्या प्रगतीला कोणी रोखू शकत नाही, कोणीच नाही. कारण त्यांच्या प्रगतीमध्ये सहाय्यक देवता होता. देवता गण म्हणजे समूह, सगळ्या देवतांचा समूह. योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. तुमचा योगक्षेम सगळ्या देवतांचा समूह आपोआप करेल. योग कशाला म्हणतात? अप्राप्ताची प्राप्ती, त्याला म्हणतात योग. आणि प्राप्ताचं रक्षण होणं याला म्हणतात क्षेम. आपण काही करायची गरज नाही, फक्त आपण कर्माचरण केलं की देवता आपला योगक्षेम चालवितात. आणि भक्ती केली तर परमात्मा आपला योगक्षेम चालवतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, अनन्याश्चिंतयन्तो माम, ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. हा योगक्षेमागवा तयांचा मजची पडिला पांडवा, जयांचिया सर्व भावा आश्रयो मी. तिथे भगवंताने 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, जर त्यांना सायुज्य लागत असेल मोक्ष तर मी सायुज्य प्रदान करतो, आणि त्यांना जर माझी सेवा करायची असेल तर त्यांना मी योग देतो. तया माझ्या सायुज्याची चाड, तरी तेचे पूर्वी कोड, का सेवा म्हणते तरी आड प्रेम सुये. त्यांच्या मनात जोही भाव असेल म्हणून ईश्वर आपल्याला त्या पदार्थांचा योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती, आणि प्राप्त झालं की त्याचा पुन्हा क्षेम म्हणजे संरक्षण, हे सगळं देवता करता. त्या या 9व्या अध्यायाच्या श्लोकावर एक कथा आलेली आहे. गुरुवर्य राऊत बाबाही सांगतात, गुरुवर्य डॉक्टर बाबाई ती कथा सांगत असतात. एका गावामध्ये एक महात्मे सरोवराच्या जवळ असणाऱ्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पूजन करायचे. स्नान झालं की तिथे गीतेचा सार्थ पाठ करायचे. सार्थ पारायण. बरं, आपण वाचिक पारायण केलं की सहज आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात वेळ. सार्थ केलं की थोडंसं आणखीन जास्त वेळ लागेल. दररोज सार्थ पारायण करायचं
आणि घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांना, गावातल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं. त्या विद्यार्थ्याने काही अर्पण केलं की त्यावर आपला उदरनिर्वाह चालायचा. संतुष्ट आहे, पण कोणत्याही प्रकारच्या उपचाराची किंवा फार मोठी हावही नाही. पण एकदा गावामध्ये असं झालं की 3-4 दिवस सलग पाऊस पडला आणि पावसामुळे विद्यार्थीच आले नाही. विद्यार्थी आले नाही तर सामुग्री आली नाही. प्रचंड भूक लागली आणि ज्या व्यक्तीला भूक लागली त्याला प्रवचन ऐका वाटत नाही. मग शहाण्या मनुष्याने पाठ, कीर्तन, प्रवचन वेळेस सोडावं. हो, जास्त पुढे गेलं की मग शाप देतात ते सगळे खालचे लोक. तिथपर्यंत आपली मर्यादा जाऊ देऊ नये. मला गुरुवारी मारुती बाबांनी सांगितलं, अरे वेळेस सोडायचं. एखादी गोष्ट कमी सांगायची, 5 मिनटं अगोदर सोडायचं, फार जास्त नाही. ते भूक लागलेल्या मनुष्याला ते सहन नाही होत. पण कधी कधी आपण वाहून जातो. आता आपल्यालाही कधी कधी वातावरण सापडतं, मनुष्य म्हणतो अजून माझी प्रस्तावनाच झाली नाही. आता असं नाही करायला पाहिजे, वेळेस सोडलं पाहिजे. झालं, भूक लागली, प्राण व्याकुळ झाला. नेमका श्लोक आला, अनन्य चिंतयन्तो माम ये जनः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान काय म्हणतात, मी त्यांच्या योगक्षेमाचं वहन करतो. ते बोले मी भक्तच आहे ना, अजून मला अन्नाचा योग झाला नाही तर क्षेम तर दूरच राहिला. म्हणून देवाने वहामी क्रियापद वापरू नये, मी योगक्षेमाचं वहन करतो. त्यापेक्षा असं म्हणावं देवाने की मी कुणाच्या तरी द्वारे योगक्षेमाची व्यवस्था करतो. म्हणून त्यांनी असा विचार केला की आपण योगक्षेमम वहामी अहमच्या ऐवजी आपण एक क्रियापद ठेवू, करोमी अहम. योगक्षेमम वहाम्यहम नाही म्हणायचं, योगक्षेमम करोम्यहम असं आपण क्रियापद वापरू. आणि त्यांनी त्या श्लोकावर थोडीशी रेषा ओढली. यात आपल्याला बदल करायचा आहे. 9 अध्याय होता, आणखी 9 अध्याय बाकी पारायणाचे. पारायण झालं, पुढचं सुरू. पाऊस पडलेला होता. त्या भगवंताने योगक्षेम मी कसा वहन करतो हे दाखवलं. 8 वर्षाचं वय परमात्म्याचं, एक भली मोठी टोपली, आणि त्या टोपलीमध्ये सगळे पदार्थ भरून आणले. आता त्या भगवंताच्या पायाच्या पैंजणाचा आवाज, कमरेला खोवलेली ती बासुरी, मोर पिसाऱ्याचा मुकुट, पूर्णेंदु मुख, काय वर्णन करतो की नाही, वंशी विभूषित करान नवनीर दाभात, हे सगळं भगवंताचं वर्णन. मेघश्यामवर्णाचा सावळा वर्ण आणि आशा असणाऱ्या परमात्मा, कोटी कंदर्प दर्पहारी सौंदर्य निधी परमात्मा त्या घरामध्ये आला आणि दरवाजावर थाप मारली. त्या गुरुमाता बाहेर आल्या. विचारलं, काय बाळा? म्हणे सामुग्री आणली. पण तुझ्या ओठातून रक्त काय येतं? म्हणे 3 दिवस उशीर झाला. हे आणण्यासाठी पाऊस पडला ना 3 दिवस. 3 दिवस हे आणण्यासाठी उशीर लागल्यामुळे गुरुजींनी माझ्या कानामागे एक चापट मारली. कानामागं मारली म्हणे. इतका राग आला तिला. इतका सुंदर मुलगा आहे 8 वर्षाचा, आणि 3 दिवस फक्त सामुग्री आणण्यासाठी उशीर झाला, तर इतकं मारत असते का? येऊ दे, घरी आल्यावर पाहते, अशी तिने तयारीच केली. झालं, यांचं पारायण झालं आणि घरी आले. पाऊल ठेव लागणार, खबरदार म्हणे, अजिबात घरात यायचं नाही. झालं काय? काय झालं म्हणजे 3 दिवस फक्त उपाशी राहिले. मरत होते का तुम्ही? त्यांनी विचार केला, ही शब्दाने कधी मला उलटून बोलले नाही. आज वटपौर्णिमा तर नाही, उद्या आहे, आज कसं काय ही मला एवढी बोलते आहे? असं बरोबर योग आला तो. का बरं एवढी उद्धट मला ही बोलते आहे? नेमकं काय कारण आहे? म्हणे एवढ्या लहान मुलाला मारायचं असतं का? त्याच्या ओठातून रक्त वाहू लागलं. त्याने विचार केला, रक्त वाहण्याचा लहान मुलाला मारण्याचा संबंध काय? मोठी माणसं असतात, त्यांचं लक्षात आली की योगक्षेमम वहाम्यहम या श्लोकावर मी जे लाल रेषा ओढली ना, ते माझ्या भगवंताच्या ओठाला लागली. म्हणून योगक्षेम परमात्मा निश्चित करतो. फक्त तितकी आपली श्रद्धा किंवा तेवढं आपल्या सेवेचं ऋणही व्हायला पाहिजे. या सुधर्म पूजा पूजिता देवतागणां समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा योगक्षेम निश्चित देवता करतील. अप्राप्त वस्तू ही प्राप्त होतील आणि प्राप्त वस्तूचं संरक्षणसुद्धा होईल. तुकोबारायांचं आणखीन एक प्रमाण आहे बघा, न कळे ते कळू येईल उगले नामे या विठ्ठले एकाच्या. हा सगळा योगक्षेमाचाच विचार आहे. अलभ्य ते लाभ होईल अपार करिता चिंतन विठोबा, हे सगळे अशा प्रकारचाच भाव आहे. सगळे लाभ आपल्याला होतील किंवा गोविंदाचं चिंतन झालं, ही सगळ्या गोष्टी. अप्राप्ताची प्राप्ती, हे प्राप्ताचं संरक्षण. फक्त साधनेमध्ये निष्ठा असावी. कर्मनिष्ठा असेल
तरी योगक्षेम होतो, भक्तिनिष्ठा असेल तरी योगक्षेम होतो आणि ज्ञाननिष्ठा असेल तरी योगक्षेम होतो. जर परमात्मा उष्ण काळातल्या तरुवरांना सुद्धा जीवन म्हणजे जल अर्पण करत असेल तर आपण तर मानव आहे. पशुपक्षी आपल्याला दिसतात बघा, चिमण्या वगैरे, त्यांची काही व्यवस्था असते का? बरं, त्यांनी काही जीवन विमा निगम, त्यांचा काही विमा नसतो. बरं, त्यांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान कार्डही नसतं, राशन मिळावं म्हणून दारिद्र्यशी त्यांचं नावही नसतं, आहे का? मानवाला सगळे व्यवस्था आहे, पण तरीसुद्धा पशुपक्ष्यांनाही बरोबर त्यांना भूक लागली की चारा पाणी व्यवस्थित मिळतो, बरोबर मिळते बघा. कधी कधी खोदकाम होतं की नाही, त्या पाषाणाच्या पोटामध्ये एखादा बिळू जाऊन बसतो, त्याला तिथं पाणी सापडतं. तिथेसुद्धा कोण ती व्यवस्था करत आहे? परमात्मा करतो. जर त्यांचा करत असेल तर स्वधर्माची अनुष्ठानाची सेवा करणाऱ्या साधकाला काय मिळणार नाही? फक्त प्रमाद करता कामा नाही. प्रमाद न करणं हे आपल्या हातात आहे आणि योगक्षेमाची व्यवस्था करणं हे देवाकडं काम आहे. आपण आपलं कर्तव्य चोख पार पाडावं, ईश्वर त्यांचं कर्म आपोआप पार पाडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना जो भक्ती करतो त्याची व्यवस्था परमात्माच करतात आणि जो भक्ती करत नाही त्याला सुद्धा परमात्मा पाळतो की नाही? असं म्हणलं आहे शास्त्रकारांनी की भोजनाच्छादनी चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवाः असो विश्वंभरो देव भक्तानां किं उपेक्षते. जो परमात्मा मृत झालेल्या प्राण्याला सुद्धा लाकडं, नवीन कापडं आणि अग्नी देतो, जिवंत मनुष्याला देणार नाही का? पण जिवंत माणूस चिंताच जास्त करतो. फक्त स्वधर्माचं पालन करावं. योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. कसा होईल योगक्षेम? तुम्ही देवांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडील प्रीती जेथ, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसीचे, वाचा सिद्धी पावाल. आज्ञापक होआल म्हणिये तुम ते मागतील महारिद्धी. आणि मग या पुढच्या ओवीचा त्याच्याही पुढच्या ओवीशी संबंध आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यशी. तैसे सर्व सुखे सहित दैवचे मूर्तिमंत, येल देखा काळत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित, होवाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. इथपर्यंत हा एक पूर्ण विषय होतो. तसा तर 99 ओवीपर्यंत आता एक विषय पूर्ण होणार आहे. 100, 1 आणि 2 या 3 ओव्यांचा एकत्र विचार. कारण का जैसे शब्द आला की तो पूर्ण कुठं होतो? तैसे पदापर्यंत. असा संबंध लावता आला तुम्हाला तर मग घरच्या घरी पण तुम्ही ज्ञानेश्वरीचा अर्थ लागू शकतो. तुम्ही देवांते भजाल. सगळ्या प्रजाजनांना ब्रह्मदेव म्हणतात. बरं, तुम्ही जर सगळ्या देवतांची सेवा करा, पण कशी करायची? स्वधर्म आचरण करायचं आणि त्याद्वारे करायची. वेगळी देवतांची सेवा नाही करायची. स्वधर्माचा अनुष्ठान करा, ही सगळ्या देवांची सेवा आहे. किंवा मग तुम्ही भक्त असाल तर मग देवाची भक्ती करा, हा तुमचा स्वधर्म आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव असणं, कारण स्वधर्म बदलतोय. बरं, जर तुम्ही क्षत्रिय असाल तर युद्ध हा तुमचा स्वधर्म आहे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर प्रेम करणं हा स्वधर्म आहे. गुरूंची सेवा करत असाल तर गुरुसेवा हा स्वधर्म आहे. शिष्य असाल तर स्वधर्म. असं प्रत्येक भूमिका बदलते आहे. तुम्ही देवांते भजाल. तुम्ही या स्वधर्माच्या द्वारे देवतांची सेवा कराल तर देव तुम्हा तुष्टतील. देव तुमच्यावर अत्यंत संतुष्ट होतील. म्हणजे काय केलं? देवांची सेवा केल्यामुळे देव तुमच्यावर संतुष्ट होतील. म्हणजे तुम्हाला करायचं आहे स्वधर्माचा अनुष्ठान, पण तुमची अपेक्षा त्या पाठीमागं काय आहे की या सुधर्माच्या अनुष्ठानातून देव आमच्यावर प्रसन्न झाले पाहिजे. देव तुम्हा तुष्टतील. ऐसी अशा प्रकारे परस्परामध्ये म्हणजे एकमेकांच्यामध्ये जेथ प्रीती घडेल. जेव्हा परस्परामध्ये प्रेम निर्माण होईल, स्वधर्माच्या अनुष्ठानातून तुम्ही देवावर प्रेम करावं आणि प्रसन्न झालेल्या देवतेनं तुम्हाला इप्सित असणारे सगळे भोग प्रदान करावे. हे परस्पराचं प्रेम आहे. बरं, जसं की मित्राचं प्रेम सांगत असताना आपण ते विचार सांगतो की नाही? भुंक्ते भोजयते चैवम गुह्यम आख्याते पृच्छति
ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजेते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. हे 6 प्रकारचं प्रेमाचं लक्षण आहे. द्यायचं, त्यांच्याकडून घ्यायचं, आपल्या मनातला रहस्यात्मक भाव सांगायचा, त्याच्याही मनातलं ऐकून घ्यायचं, भुंक्ते त्याच्याकडे जेवायला जायचं पण कधीतरी त्यालाही आपल्याकडे बोलवायचं. भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. हे जसं प्रेमाचं 6 प्रकारचं लक्षण आहे तसं आपण स्वधर्माच्या अनुष्ठानातून देवतांना प्रसन्न करायचं आणि प्रसन्न झालेल्या देवतांनी आपल्याला इप्सित भोग प्रदान करायचे, अर्थ प्रदान करायचा, सामुग्री द्यायची. हे सगळं परस्परावरचं प्रेम जेव्हा निर्माण होईल तेथ त्या ठिकाणी जेथ शब्द आला ना आता, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. ज्याही कुटुंबामध्ये हे प्रेम असेल, म्हणजे जे कुटुंब स्वधर्माचं आचरण करून देवतांना प्रसन्न करत असेल, असं जेही तुम्हाला कुटुंब दिसेल स्वधर्मनिष्ठ असणारं कुटुंब, त्या कुटुंबामध्ये ते तर तुम्ही जे करू म्हणाल, तुम्ही मनामध्ये जेही कार्य करण्याचं ठरवाल, जे करू आम्ही आता हे कार्य करणार बरं, ज्ञानोबा म्हणतात ते आपैसे सिद्धे जाईल, ते आपोआप परिपूर्णतेला जाईल. तुम्ही फक्त मनामध्ये संकल्प करायचा, पण त्याला देवतांचं साह्य असावं लागेल. ते कर्माच्या बाबतीमध्ये अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. त्या त्या इंद्रियांच्या पाठीमागे अनुग्रह करणाऱ्या देवतांचा अनुग्रह असावा लागतो. देवतांचं साह्य फार महत्त्वाचं आहे. नाहीतर देवता विघ्न करतात. तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे रिद्धिसिद्धीचे द्वंद्वे पडवणे ठाती. परमार्थामध्ये सगळ्यात पहिला प्रतिबंध देवता करतात. का बरं? कारण त्यांना वाटतं हा जर भगवत भक्त झाला किंवा ब्रह्मवेत्ता जर झाला तर हा आम्हाला पायदळी तुडवीन आणि मोक्षपदाला प्राप्त होईल. आणि मग असा कोणता व्यक्ती की ज्याला असं वाटतं की समोरचा व्यक्ती माझ्यापेक्षा पुढं जावा, असं देवाला सुद्धा वाटत नाही तर मानवाला कधी वाटेल? हे सगळीकडेच आहे. पण जर परस्परामध्ये प्रेम निर्माण झालं तर देवता मात्र आपल्याला प्रतिबंध करत नाही. ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे आपोआप सायास न करता सिद्धीला परिपूर्णतेला जाईल. वांछितही पुरेल मानसीचे. मानसीचे म्हणजे आपल्या मनामध्ये असणारी वांछा म्हणजे इच्छा, सगळ्या प्रकारचे मनोरथ आपोआप पूर्ण होतील, सायास करावे लागणार नाही. आपैसे पद आहे ना, दोन्हीकडे घ्यायचं. जे करू म्हणाल आपैसे सिद्धे जाईल आणि मानसीचे वांछितही आपैसे पुरेल, ते आपोआप तुमचं पूर्ण होईल. म्हणजे मनातला संकल्पही पूर्ण होणार आणि हातात घेतलेलं कार्यसुद्धा पूर्ण होणार. पण स्वधर्माचं त्या पाठीमागे पाठबळ असावं. आता हे झालं करू म्हणाल, ही मनगटातली ताकद आहे. वांछितही पुरेल हे मानसिक बळ आहे आणि पुढं आहे वाचिक. सगळं सामर्थ्य प्राप्त होईल आपल्याला. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल म्हणिये तुम ते मागतील महारिद्धी. आपण आता असा विचार केला, एखादा भगवत भक्त असेल तर काया वाचा मनाने भक्ती करणं हा त्यांचा काही स्वधर्म आहे आणि या स्वधर्मातून त्यांना सुद्धा ही फळं प्राप्त होतात. एक सहज उदाहरण आठवलं म्हणून थोडासा त्याचा उल्लेख. पंढरी क्षेत्रामध्ये परिसा भागवत नावाचे एक संत, नामदेवरायांचे समकालीनच, रुक्मिणी मातेचे भक्त. आणि मग रुक्मिणी मातेनं त्यांना एक परिस दिला. मग घरी आल्यानंतर लोखंडाला लावायचा. धर्मपत्नीला सांगितला जपला पाहिजे म्हण्या. आणि मग बाहेरून दाखायचं दारिद्र्य, पण दररोज पक्वान्न सेवन करायचं. आता ते लपत असतं होय, लपत नाही. मग आता एकदा त्यांची धर्मपत्नी आणि नामदेवरायांची धर्मपत्नी चंद्रभागेच्या तीरावर काहीतरी कपडे धुण्याच्या निमित्ताने एकत्र आल्या. मग आता एकत्र आल्यानंतर माता भगिनी चर्चा काय करणार? कुटुंबाच्या परिस्थितीची चर्चा करणार की नाही? आणि मग तिने सांगितलं की आमच्या मालकांचं घरावर लक्ष नाही, नामदेवरायांच्या धर्मपत्नी म्हणतात, त्यामुळे सगळ्या प्रपंचाचा भार आम्हाला चालावा लागतो, बऱ्याच अडचणी येतात. ते ऐकल्याबरोबर परिसा भागवंताच्या धर्मपत्नीने सांगितलं मग मी एक काम करते, आमच्या मालकाकडे परिस आहे, एका थोड्या वेळापर्यंत तुम्हाला देते, जेवढं सोनं करायचं तेवढं सोनं करा, माझा परिस मात्र मला परत आणून द्या, काय हरकत नाही.
तो परिसा आला बघा. नामदेवरायांच्या धर्मपत्नीने तो वापरला. घरातल्या काही असणाऱ्या वस्तू लोखंडाच्या सुवर्णमय झाल्या. बाजारामध्ये जाऊन त्या मोडल्या आणि मग काय विचारता सगळी सामुग्री आणली. स्वयंपाक तयार केला. नामदेवरायांचं भजन झालं. भजन करायचं मंदिरात, जेवायला घरी. आपलं तसं नाही. आपलं जेवायला मंदिरात आहे. भजनाचं काही का होईना, पण त्याची निष्काम भक्ती. आणि ते आपल्या घरासमोर आले तर त्या पंचपक्वानाचा घमघमाट. त्याने बहुतेक हे आपलं घर नाही. कण्या भाकरीचे खाणे हे आपलं घर आहे. कण्या भाकरी हे घमघमाट बहुतेक हे आपलं घर नाही. हे वटपौर्णिमेची तयारी असेल, भजे पापड कुरडाई, हे काय आपलं घर नाही म्हणे. बहुतेक आपला पत्ताच चुकला. नामदेवराय मागं चालले. धर्मपत्नीने आवाज दिला, हे आपलंच घर आहे. असं आज कसं काय एवढा मोठा सण, तुम्हाला त्याच्यावर काय घेणं नाही. जेवण करा म्हणे फक्त. नामदेवरायाने सांगितलं आणलं कुठून हे कळाल्याशिवाय मी जेवण नाही करणार. सत्य सांगावं लागलं. नामदेवराय म्हणे कुठे तो परीस. सिद्धी लावी पिशे कोण तया पुशे. सिद्धी परीस आहे. परीस घेतला म्हणे मी चंद्रभागेला नैवेद्य दाखवतो मग जेवायला येतो. नैवेद्य कोणता? परीसाचा. घेतला परीस, टाकला चंद्रभागेमध्ये आणि आले. जेवायला बसले. जेवण वगैरे झालं आणि तिकडे परिसा भागवताने आपल्या धर्मपत्नीला विचारला, आपला परीस कुठे आहे म्हणे. मागच्या दरवाजातून त्या नामदेवरायांच्या घरी आल्या. आणि अगं त्या आमच्या मालकाला आठवण झाली परिसाची. कुठे परीस? मग आता नामदेवरायांच्या धर्मपत्नीने नामदेवरायाने विचारला, तो खडा द्या ना म्हणे परिसाचा. मग टाकला चंद्रभागेत. अवघड झाला आता. परिसा भागवताची धर्मपत्नी परिसा महाराजांकडे परिसा भागवताकडे गेल्या आणि सांगितलं, माझ्याकडून चूक झाली. माझं स्त्री अंतकरण दारिद्र्य पाहिल्यानंतर करुणा निर्माण झाली आणि तो परीस मी नामदेवरायांच्या घरी दिला. आणि आता ते म्हणतात की तुम्ही चंद्रभागेत टाकला. ते नाही, त्यांच्या घरातच आहे, द्यायचा नाही म्हणून म्हणतात चंद्रभागेत टाकला. असं परिसा भागवताने सगळ्या गावात लोकांना एकत्र केलं. आणि नामदेवराय महाराज वैष्णव म्हणतात, पण मात्र आमची वस्तू यांनी चोरलेली आहे. नामदेवराय म्हणे खरं सांगतो चोरली नाही, मी चंद्रभागेत टाकली आहे. तुम्हाला लागत असेल तर काढून देतो. त्यांनी चालतंय म्हणे. मग गेले. चंद्रभागेच्या प्रवाहामध्ये उडी मारली आणि ओंजळ भरून वाळूचे खडे आणले. आणि परिसा भागवताना सांगितलं, यापैकी तुमचा कोणता परिसे निवडून घ्या. वा वा, मी म्हटलो होतो घरात लपून ठेवलेला आहे म्हणून, द्यायचा नाही यांना. हे वाळूचे खडे आहेत. नामदेवराय म्हटले हे वाळूचे खडे नाही, यातला कोणताही खडा तुम्ही उचला, हा परीस आहे, वाचा सिद्धी पावाल. नामदेवरायांची वाणी आहे ती. आणि खरंच महाराज एका व्यक्तीने तो खडा उचलला. तर काही लोकांच्या जानव्याला चाव्या असतात बघा. ते एका व्यक्तीने ते लोखंडाची चावी लावून पाहिली ना, झालं सोनं. बाकीचे लोक थांबलेच नाही. त्याने आपापल्या घरामध्ये जेवढं काही समजा लोखंड पडलेलं आहे ते घेऊन येऊ. आणि एवढे परीस सापडलेले आहे, जीवनाचं सोनं करून घेऊ. एका शेतकरी नांगराचा फाळच आणला लोखंडी, सोनं करून घेऊ ना म्हणे आपण. आता नामदेवराय ठेवणार आहे होय. ते सगळेच ते परीस टाकून दिले. परिसा भागवत म्हणले खरंच आहे, मी सकाम भावनेमध्ये अडकलो, पण हे चांगलं नाही. सिद्धी आहे, भाव सोडून द्या तो. पण स्वधर्माचं अनुष्ठान केलं की मग वाचा सिद्धी पावाल. आज्ञापक हो आलं, तुम्ही आज्ञा करावी, तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. आणि संपूर्ण असणारी सृष्टी किंवा जगतातले सगळे प्राणी मात्र तुमची आज्ञा पालन करतील. किती? जर भिंतीला आज्ञा दिली तर भिंत चालेल, किंवा परमात्मा आज्ञा पालन करेल. ऐका, अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्ण अर्थ पेलिला, दोई सैन्या माझे केला उभा तेने, किंवा ज्ञानी याची भिंत अंगे ओढी. आज्ञापक व्हाल. किंवा कुशूला आज्ञा दिली, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा आज्ञापक व्हाल. आणि पुढे महारिद्धी म्हणिये तुम ते मागतील. महान असणारी रिद्धी म्हणजे ऐश्वर, तुम ते मागतील, तुमच्याकडे याचना करतील. कशाप्रमाणे? म्हणिये. म्हणिये म्हणजेच काय? म्हणिये शब्दाचा अर्थ होतो स्वामीने म्हणल्याप्रमाणे ऐकणारा, म्हणणारं करणारा. महारिद्धी तुमच्याकडे सेवकाप्रमाणे आम्हाला काहीतरी सेवा द्या, आम्हाला काहीतरी सेवेची संधी द्या, असं रिद्धी आणि सिद्धी हे तुमच्याकडे आज्ञा मागतील. महाराज
आम्हाला काहीतरी हुकूम सांगा. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, रिद्धिसिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठते. ते तुमच्या हात जोडून तुमच्या घरी येतील. मनी ये म्हणजे म्हणल्याप्रमाणे किंवा तुम्हाला आज्ञा मागतील. महारिद्धी तुमते म्हणिये मागतील. महान रिद्धी तुमच्या समोर आज्ञा हुकूम मागतील आणि तुम्ही सगळ्या भोगाने परिपूर्ण कसे व्हाल. जैसे ऋतुपतीचे द्वार, ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू, आणि त्या वसंत ऋतूच्या दरवाजामध्ये वनश्री म्हणजे वनाची शोभा, त्याला अरण्य शोभा असं म्हणतात. वनलक्ष्मी ही ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या दरवाजावर आपल्या फळभाराच्या लावण्यासहित निरंतर ओळगे, निरंतर सेवा करते किंवा आश्रय करते, ज्याप्रमाणे अरण्याची असणारी वनशोभा ती वसंत ऋतूच्या दरवाजामध्ये आपलं सौंदर्य आणि सगळ्या प्रकारच्या फळांच्या समुदायासह सेवा करते, तसं सर्व सुखासहित मूर्तिमंत दैव तुमच्या जवळ येईल. पण केव्हा? स्वधर्माचं चांगल्या प्रकारे अनुष्ठान केलं तर. असा ब्रह्मदेवाने उपदेश केला. आणखीन काही चिंता नाही, तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.